उत्तम मंजिरी खूप मोठा यश मिळवलंयस. मार्जरी, आतापर्यंत मला जो अनुभव आला होता तो वापरूनच मी हा डाव रचला होता. तुला माझ्यावरती भरोसा नव्हता, पण मला खात्री होती. सुरुवात तर चांगलीच झालीये. आता पुढे काय? आता पुढचं काम आणखी सोपं होणार आहे. रामपुरे घराची इमानदार सून अंबिका, जिचा माझ्यावरती खूप विश्वास आहे, ती माझ्यासाठी मीराशी भांडत राहील. आणि मग हा कालमुखमणी मला माझी शक्ती परत देईल. आजच त्या दोघींमध्ये मोठी दरी निर्माण होईल. ताई, तुला माहिती आहे आपले बाबा कधीच खोटं बोलत नाहीत. ते खोटं बोलत नव्हते असं म्हण मीरा. आता त्यांच्या मनाची अवस्था काय आहे ना हे आपल्याला नाही माहिती. अगं तुला माहित नसेल, पण मी माझ्या बाबांना खूप चांगलं ओळखते. हो, पण ओळखणं आणि विश्वास ठेवणं या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. आता ते कुठे राहतात, काय करतात, त्यांच्या मनात काय सुरू आहे ना हे सगळं ओळखणं फार अवघड आहे. काही अवघड नाहीये. उलट अशा माणसावर विश्वास ठेवणं अजून सोपं आहे. ज्या माणसाने स्वतःचा संसार सोडला, ज्याच्या मनात कसलाही स्वार्थ नाहीये, कसलाही लोभ नाहीये, अशी व्यक्ती का खोटं बोलेल? म्हणजे आई खोटं बोलतायत असं म्हणायचंय का तुला? हे बघ मीरा, आईनी माझ्या सोबतच तुझंही आयुष्य सुकर केलंय. त्यांनी कायम स्वतःच्या आधी स्वतःच्या कुटुंबाचा विचार केलाय. अशी व्यक्ती का खोटं बोलेल अगं? हा, अंबिका आणि मीरामध्ये ठिणगी पडली की त्याचा वणवा कसा पेटेल ते मी बघेन. आणि त्यानंतर आपला मार्ग मोकळा होईल. नाही, तू असं काहीतरी बोलशील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण यात तुझी चूक नाहीये. मी विचारले होते की तू लहानपणीच बाबांपासून दूर झाली होती. मीरा, या गोष्टीचा इथे काही एक संबंध नाही. आणि मुळात मी बाबांना दोष देत नाहीये अगं. ते जे काही बोलले त्याच्या मागे काहीतरी कारण असतील, त्याशिवाय ते इतकं खोटं बोलणार नाही. तेच का बोलतेस तू? अगं जे आहे तेच बोलणार ना. पाच झालं. मी माझ्या बाबांविषयी एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. जे खरं आहे ते तुला ऐकून घ्यावं लागेल. खरं तू ऐकून घेत नाहीयेस. तू जा इथून. मीरा, लक्षात ठेव, स्वतःच्या हाताने सगळं उद्ध्वस्त करायला निघालीयस. उद्ध्वस्त झालेलं नीट करतेय मी ताई. मीरा, मी काय बोलतीये ना हेच मुळात तुला कळत नाहीये. मला कळून घ्यायचंच नाहीये. आणि बास झाला, आता तू जा इथून. आणि मला तुझ्याशी बोलायचंही नाहीये. मीरा, तू जा इथून. चमकला मार्जरी, कालमुखमणी चमकला. याचा अर्थ मनुष्य आणि आत्म्यामध्ये मतभेद सुरू झाले. लवकरच मतभेद होतील आणि हळूहळू दोघींमध्ये वितुष्ट येईल. तो दिवस महत्वाचा असणार आहे. आकाशातली वीज चमकावी तसा हा कालमुखमणी त्या दिवशी चमके. तो दिवस मी लवकरच आणेन. एक मात्र लक्षात ठेव, यशाने हुरळून जाऊ नकोस. हा अंतिम विजय नाही. घरात तुला महानतेचा मुखवटा घालूनच वागावं लागेल. मार्जरी, ते माझ्यासाठी कठीण नाहीये. आजपर्यंत माझा खरा चेहरा कोणालाच कळू शकलेला नाहीये.
काका, हे बघा, तुम्ही नीट बघितलं नसेल. बाबा तिथेच स्मशानात असतील. नाही मग गावात कुठेतरी, कुठे बघितलं असेल ना त्यांना, तुम्ही गावात असतील ते. असं कसं होईल? ठीक आहे, काही कळलं तर मला कळवा. ठेवते फोन. कधी वाटे मन का हरवते, आसू लपवून का मिरवते, प्रेम की यातना. नवे नाते रोज गोड भेटी, आता सजा नाव येता ओटी, प्रेम की यातना. आई, बाबा. बाबा, हे घे. आई, ये ना. आई, ये केक कापायचा आहे. आई, ये. ऐक ना, बस ठीक आहे. आई, कालचा केक आपण कापलाच नाही, म्हणून या फ्रेश केक घेऊन आली आहे. आत्याला ऑर्डर करायला सांगितला. बाबा, केक कसा आहे? हो, छान. आई, काल केक कापला नाही म्हणून नाराज आहेस ना? नाही वेदा, असं काहीच नाहीये. हा, मग चल केक काप. आपल्याला बाहेर फिरायला जायचंय.